Thank you.
विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराने तेथे दुःखित जनी जडो देशे अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे आर्त नको देवा तुका म्हणे त्याचे कळे आम्हा वर्म तुका म्हणे त्याचे कळे आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा पांडुरंगा करो प्रथम प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू भावाजी सद्गुरुदास तुका दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारून येतात ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्ष्यभूतं भावातीतं त्रिगुरुरेकं सद्गुरु तन्नमामि श्री गुरुचरण प्रतापे पुण्यपापे जळाली विगुणतो तीर्थे ज्ञानगंगे मिळाली शुभाशुभ पाहता भावना राम झालेली निशिदिनी गुरुराया मनी झोप आली आता हृदय आपुले चौपाळून आवले वरी बैसव पावले श्रीगुंचे विठ्ठल उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्र जननी देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या आलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेळ समचरण दृष्टी विठेवरी साजिरी तेथे माझी हरे वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा गाथा प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा अभंग विठ्ठल विठ्ठल समचरण दृष्टी विठेवरी साजरी हा तुकोबरायचा अभंग गाथ्यातील पहिल्या क्रमांकाचा नवे या अभंगाला बीजाभंग म्हणलं बीज मंत्र म्हटलं तरी हरकत नाही विठ्ठल विठ्ठल हा अभंग बीज जर धरलं तर
गाथा हा त्याचा वटवृक्ष झालेला आहे. 4-4.5 हा अभंगाचा मोठा वटवृक्ष झालेला आहे आणि समत्र दृष्टी हा अभंग बीज रूपानं प्रगट झालेला आहे. विठ्ठल विठ्ठल गाथातील पहिला अभंग पहिल्या दिवसाकरता सेवेसाठी घेतलेला आहे. दिवस पहिला आहे, अभंग पहिला आहे आणि या आपल्या संप्रदायाच्या नियमानं पहिल्या दिवशीचं कीर्तन हे मंगलचरणातल्या अभंगानं असावं. कारण ज्या भगवंताचं आपण नामचिंतन करणार आहोत, ज्या भगवंताच्या रूपाचं वर्णन करणार आहोत, त्याचं रूपही मंगल आहे, त्याचं नामही मंगल आहे, त्याचं गुणही मंगल आहे, त्याचं भजनही मंगल आहे, सगळं त्याचं मंगल आहे. विठ्ठल विठ्ठल सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाने. या पहिल्या दिवशी मंगल करावं लागतं म्हणून आज सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. नवे नवे दंडकच आहे. विठ्ठल बहुतेक करून सर्व फळावर पहिल्या दिवशी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हा समचरण दृष्टी विठेवरी साजेरी हा अभंग घेतला जातो. नवे नवे बहु हा अभंग घ्यायचे आणि घ्यावा महाराज अभंग. तर प्रस्तुत अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पर्याय द्यायचा तो म्हणजे असा बहुंचा पुण्यतिथीचा उत्सव. आम्हाला वाटलं 34वा ना, 34वा हा बहुचा पुण्यतिथीचा उत्सव आपण साजरा करत आहोत. मला परवाच साहेबाचा फोन आला की बहुला जाऊन किती वर्ष झालं. मी महाराजांना फोन केला, आमच्या दोघांचं संभाषण झालं आणि 34वा हा पुण्यतिथीचा उत्सव आपण साजरा करत आहोत. आणि या उत्सवामध्ये खरं पाहता आजची सेवा जी आहे ती माझ्याकडे नव्हती. अचानकपणे माझ्याकडे ही सेवा आलेली. आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. पत्रिका पॉम्पलेट त्या व्हॉट्सअपला मोबाईलला बघितली. बरं झालं म्हणलं आपल्याला सेवा नाही, मोकळं राहणार थोडं. पण 12 वाजता करेक्ट महाराजांचा फोन आला की तुम्हाला यावं लागते, सेवा करावी लागते. कुणी जरी टाळलं तरी बहुनी टाळलं नाही. विठ्ठल आता या ठिकाणी पहिला दिवस आहे. श्री गणेशा करायचं आहे, मंगल करायचं असतं. हे सगळं कर आहे पण तितकं बारीक चिंतन करण्यासारखं माझ्याकडं अभ्यास नाही. मी एक सामान्य टाळकरी माणूस आहे. आज या ठिकाणी हरिभक्तीपरायण गुरुवर्य संदीपान महाराज, हरिभक्तीपरायण परमस्नेही मारुती महाराज, अनेक महाराज मंडळी, माऊली महाराज आहेत. सर्व माझ्यापेक्षा वयोवृद्ध माणसं आहेत, ज्ञानी माणसं आहेत समोर बसलेले आणि प्रत्यक्ष भाऊ समोर आहेत. भाऊ जशी सेवा करून घेतील तसे आपण या अभंगावर थोडक्यामध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. पहिला दिवस आहे. शेतकरी म्हणायचे पहिल्या दिवशी चाड्यावर मूठ ठेवली की 10 गण्याचं लागून सुरू करायचं. तसा आपला सुरुवातीचा दिवस आहे. श्री गणेश करायचं आहे. विठ्ठल अभंगाद्वारे खूप बरं आहे. भगवान परमात्म्याकडं
प्रार्थना करतायत की तुझं समचरण समदृष्टी विठेवर सुंदर अशी उभी आहे, माझी त्या ठिकाणी वृत्ती राहो अशी प्रार्थना करतात. प्रार्थना माझा मागणी करतात. विठ्ठल विठ्ठल शब्द काय आलेला आहे? तेथे माझी हरी वृत्ती राहो. जावं म्हटलेलं नाही मला, वृत्ती राहो म्हटलेलं आहे. तुकाराम महाराजांची वृत्ती त्या ठिकाणी जात होती परंतु राहत नव्हती. मुलीचं एखादे लग्न झालं की ती मुलगी सासरला गेल्यानंतर तिची सगळी ओढ कुठं असायची? माहेरला असायची. जुनी एक म्हण होती, माहेरचं कुत्र जरी आलं तरी प्रिय असते. तसं त्या नवीन मुलीचं शरीर सासरमध्ये असते, पण सगळं मन कुठं असतं? माहेरमध्ये असतं. परंतु त्या मुलीला सासरमध्ये राहणं चांगलं, मनासहित शरीरासहित सासरमध्ये राहणं चांगलं की माहेरमध्ये राहणं चांगलं? माहेरमध्ये राहणं चांगलं, सासरमध्ये राहणं चांगलं म्हणत. परंतु तिची मन तिथं राहत नाही. तसं तुकाराम महाराजांचं मन तिथं जात होतं परंतु राहत नव्हतं. म्हणून तुकाराम महाराज आता या अभंगामध्ये वृत्ती या शब्दाला अतिशय किंमत आहे महाराज. परमार्थामध्ये वृत्ती असली तरच परमार्थ होतो, तर आणि तरच विठ्ठल विठ्ठल. आता वृत्ती म्हणजे काय? तर वृत्ती म्हणजे मन. वृत्ती म्हणजे त्याचे 4 प्रकार सांगितले: बुद्धी, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. मनामध्ये संकल्प विकल्प आला त्याला कोणी बुद्धी म्हणतं, कोणी मन म्हणतं, कोणी वृत्ती म्हणतं, कोणी चित्त म्हणतं. मनामध्ये संकल्प विकल्प आला, हे करू का ते करू, हे करू का ते करू, त्याला मन म्हणावं. आणि हे करू का ते करू असं करता करता एकच काहीतरी करण्याचा निर्णय झाला. बुद्धीने निर्णय केला की त्याला म्हणायचं बुद्धी. पुन्हा तीच बुद्धी परमात्म्याचं चिंतन करीत असेल तर त्याला चित्त म्हणावं. आणि एवढं सगळं करून मी किती परमार्थिक आहे, मी किती मोठा कीर्तनकार आहे असं मनामध्ये अहंकार आला की त्याला हा 4था प्रकार झाला. विठ्ठला विठ्ठला. परमार्थामध्ये वृत्तीला फार मोठी किंमत आहे महाराज. अनेक ठिकाणी मनांचं वर्णन आलेलं आहे. मन कसं आहे? अगदी चंचल आहे. काय काय करूया मना, परी नायके नारायणा. काही किती समजावून सांगितलं, त्याला दाग दाखवला, दाब दिला, मायेनं सांगितलं, परंतु मन एक क्षणभर सुद्धा त्या माकडासारखं मन असतं. आज इथं माणसं कीर्तनात जरी असलं तरी आपलं मन घरी असतं किंवा पुण्याला, मुंबईला, कुठं दुबईला जाऊन येते. ज्या ज्या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे असं डोळे वाकले झाकल्याबरोबर आपण रामलिंगाच्या देवळात जाऊन सत्कारा मागायला येतो. इतकं मन चंचल आहे. वाऱ्यापेक्षाही व्यक्तीचा जास्त आहे म्हणून सांगितलं. म्हणून मन स्थिर केलं पाहिजे. बहुत चंचलाचा
मन जर स्थिर असेल तरच परमार्थामध्ये उपयोग आहे. माणसं म्हणतात, सहज बोलत बोलत माणसं म्हणतात त्याचं मन चांगलं नाही, याची वृत्ती चांगली नाही, याची बुद्धी चांगली नाही. बुद्धी स्थिर असावी म्हणून भगवंताच्या चरणी तुकोबर आहे, मागणी वजा प्रार्थना करतात. आता पहिला प्रश्न येतो, मागणी करावी पण कुणी करावी, कुणाकडे करावी, त्या मागणीचं ज्ञान असावं. मागणारा कोण आहे, कुणाकडे मागणी केली याचं चिंतन थोडक्यात करून पुढे जाऊया. विठ्ठल पहिल्यांदा तर मागणीतला पहिला नियम आहे, आपल्याकडे जी वस्तू नाही ती मागावी. आपल्याकडं जी वस्तू नाही ती मागावी ना. आपल्याकडे असून सुद्धा, पिशवीत असून सुद्धा दुसऱ्याकडे जायचं. पहिला नियम काय, आपल्याकडं जी वस्तू नाही ती वस्तू मागायला जावं. बरं, ज्याच्याकडे मागायला जायचंय त्याच्याकडे जर ती वस्तू असावी ना. आपल्याकडे जी वस्तू नाही ती मागायला जावं, परंतु कोणाकडे जावं, आपल्याला जी वस्तू पाहिजे आहे ती वस्तू ज्याच्याकडे मागायला जायचं त्याच्याकडे असावी लागेल. बरं, मागणारा या ठिकाणी कोण आहे? जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. जगद्गुरु 3, त्यापैकी एक जगद्गुरु तुकोबर आहे आणि असे असणारे तुकोबर आहे. तसं तर तुकोबर आहे म्हणतात, काही मागणी आमानुचित वडिलांची अनुचित कुणाकडं भिक्षापात्र अवलंबने जोडो जिने दुसऱ्या पुढे हात पसरणं त्या माणसाचं लाजीरवाणं चिन्ह असं तुकोबर म्हणतात. परंतु तुकोबर आहे, बरेच आपण तुकोबर आहे जे मागणीपर प्रकरण आहेत. त्या मागणीचं, ज्या मागणीचं पर्यावसन देवामध्ये होतं, ज्या मागणीचं पर्यावसन देवाविषयी होतं, ती मागणी करायला काय हरकत नाही असं तुकोबरायचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल आता
मागण्याचे प्रकार बरेच आहेत, त्यात चिंतन करीत बसायचं नाही आपल्याला. याचक भिकारी आहे, गरीब भिकारी आहे, वगैरे वगैरे. जे भिकारी आहेत त्याचं चिंतन करीत बसायला आपल्याला वेळ नाही. परंतु मागणारा कोण आहे इथे विषय चाललेला आहे आपला. मागणारा सुद्धा अधिकारी आहे आणि जो देणारा दाता जो आहे तो सुद्धा तोच एक दान शूर दाता. त्याच्याशिवाय दाता दुसरा कोणीही नाही. अनेक दाते होऊन गेले परंतु त्यांच्या ठिकाणी अपूर्णता आहे. मागणाऱ्याच्या ठिकाणी अपूर्णता आहे. मागणाराही श्रेष्ठ आहे, देणाराही श्रेष्ठ आहे. मागणीतले सर्व नियम दात्याने आणि देणाऱ्याने आणि घेणाऱ्याने पूर्ण करावेत असे या अभंगामध्ये आहे. दाताही श्रेष्ठ आहे आणि याचकही श्रेष्ठ आहे. त्याप्रमाणे तुकोबर पांडुरंग परमात्म्याकडं प्रार्थना वाजा मागणी करतात. आता प्रार्थना वाजा मागणी म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगतो. एखाद्या मोठ्या माणसानं जर विनंती केली, भाऊ सांगायचे, मोठ्या माणसानं जर विनंती केली तर ते आज्ञा समजावी. विनंती म्हणजे आज्ञा असते आणि तुकोबर आहे भगवंताकडे आज्ञा करतात, मागणी करतात. काय इथे ते माझी हरी व्रत राहू. कुठे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकठेवरी ठेवूनिया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. समचरण दृष्टी पाय सम आहेत, दृष्टी सम आहे, विठेवरी समभावानं उभारलेले. कुणीही या कसेही या खटनट यावे शुद्ध होऊन जावे. सगळ्याला समान भावानं आशीर्वाद देणारा, समाभावानं समभावानं वागणूक देणारा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. त्याच्या पायावरती माझी वस्ती राहू. विठ्ठल विठ्ठल. मागणी कुणाकडे केली? भगवान परमात्म्याकडे केली. आता या शब्दामध्ये हरी हा शब्द आला आहे. प्रत्येक अभंगामध्ये भगवंताची अनंत नावे आहेत. अनंत रूपे अनंत वेशे केले म्याचे अनंत नाव आहेत त्याची. त्यापैकी अनंत एक नाव त्याचं आहे. तर प्रत्येक अभंगामध्ये वेगवेगळ्या अभंगामध्ये वेगवेगळी नावं घातलेली आहेत. कुठं पांडुरंग आहे, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकते नवर्ण त्याची शोभा. किंवा ऐसे करेगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा. या ठिकाणी त्या अभंगाचा जसा अर्थ आहे त्या अभंगात कोणतं नाम भगवंताचं उपयोगी पडतं त्याप्रमाणे
त्या अभंगामध्ये त्यानं भगवंताचं ते नाव तुकोबरायाने घातलेलं आहे. आता या अभंगामध्ये ते माझी हरी वृत्ती राहो. हरी हा शब्द कुठला आहे? हरी हा शब्द कृष्ण अवतारात नाही का नाही म्हणत? तर हरी म्हणजे कृष्ण, कृष्ण म्हणजे हरी. तर हरी या शब्दाचा अर्थ काय? हरण करणार. हा विषय कुठला आलाय? चित्ताचा विषय आलाय. माझं चित्त तुमच्या ठिकाणी राहो. मग माझं इतर ठिकाणी चित्त जात होतं ते तुम्ही हरावं, असं तुकोबरायाचा उद्देश हा होता. माझं या इतर ठिकाणी जे चित्त जाणार आहे ते तुम्ही हरवून घ्यावं आणि तुमच्या पायापाशी माझं चित्त स्थिर राहावं. किंवा गवळणी अभंगामध्ये त्या गवळणीमध्ये विनंती करायच्या. काय करायच्या? हरिणे माझे हरले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बरा लौकिक. भगवान परमात्मा चित्त हरण करणार आहे. त्या गवळणीचं चित्त हरण करायचा. चित्त हरण करायचं. आणि त्यांनी जर समजा लक्ष नाही दिलं तर त्यांच्या घर लावून जर झोपलेली असली तर वासर सोडून द्यायचं महाराज. कशासाठी? यांचं चित्त आपल्याकडं वळविण्यासाठी. वासर सोडून द्यायचं, दारावर कटकट वाजवायचा. झोपलात काय? अहो वासर गायला प्यायला लागली, तुम्ही निवांत झोपा काढायला लागला. पुन्हा उठायचं, बघायचं, पुन्हा त्या गोळीने ओळखायचं. वासर सुटलेली नाही, ती सोडलेली आहे ती. म्हणून हरी या शब्द आला. समचरण दृष्टी विठेवरी साजेरी, समपाय ठेवून भगवान परमात्मा विठेवरती उभा आहे. तेथे माझी हरी वृत्ती राहो, तेथे माझी हरी वृत्ती राहो. भगवान परमात्मा असं का मागणी करतात? देवाकडेच का मागणी करतात? मग कोणाकडे करायची? एखाद्या आमदाराकडे केली तर तुकोबरायाची मागणी पूर्ण होणार आहे का? नव्या पंतप्रधानाकडे जरी केली तरी मागणी पूर्ण होणार आहे का? या जगामध्ये सार 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 विठोबा नाम तुझे सार, किंवा येरतो वाऊगाची पसरवून. एका भगवान परमात्म्याशिवाय दुसरीकडं सगळं वाऊगा पसार आहे म्हणून सांगितलं. वाऊगा पसार तुम्हाला मी त्याच्याकडे गेल्याशिवाय, एका भगवान परमात्म्याकडे गेल्याशिवाय जगातल्या सर्व ठिकाणी गेलं, जगात नवे नवे पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तर भगवान परमात्म्याशिवाय सुखाची प्राप्ती, खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून तुकोबराय यांच्याकडे मागणी करतात.
तिथं तरी सुख आहे का? त्याला काही संतांचे प्रमाण आहेत का? सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर मणी नरहरी सोनार. अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. जनी म्हणे शारंगर, जनाबाईचा अभंग आहे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. सर्व संतांनी सांगितलं आहे सर्व सुखाचे आगर आहे. किंवा नामदेव महाराज विनंती करतात, सुखाला घे कर शेतळ सुखा लागे करीसी तळमळ, तर तू पंढरीसी जारे एक वेळ. मग तू अवघाचे सुखरूप होशी, जन्मो जन्मीचे दुःख विसरसे. लोटांगण घालिता महाद्वारी, कान धरून नाचे गरुडा पारी. असे अभंगामध्ये तुकाराम अनेक संतांनी पुरावे दिलेले आहेत की त्या पंढरीस परमात्म्याकडे जावा. तो सुखरूप आहे नव प्रत्यक्ष सुखाचे बिंब आहे. दुसऱ्या एका अभंगामध्ये आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं, भीमा तेजे
त्याच्या गावाला नाचत नाचत जावा आणि सुखाचा आनंद घ्या. सेवितो हा रस वाटितो अनेका घ्या रे होऊ नका रानवरे. विठेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान सुरता. त्याच्याशिवाय का तिकडं तुकोबाला गेले? कारण त्याच्याशिवाय जगातील सर्व जड वस्तू आहेत आणि एक चेतन परमात्मा, त्या भगवान परमात्मा स्वतः सुखरूप आहे आणि त्या सुखरूप परमात्म्याचं सर्व सुखाचा आगर असल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी सुख प्राप्त होणार आहे. विठोबा
काय बघूनच घ्यावं लागतं. मागणीच्या आशे पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. कुणीतरी मागायला यावं, कुणीतरी म्हणण्यापेक्षा ज्या भक्ताचं कर्ज भगवान परमात्म्याच्या डोक्यावर आहे, त्या भक्ताच्या भक्तीनं भगवान परमात्म्याच्या डोक्यावर त्याचं ओझं झालेलं आहे. त्या भक्तानं मला काहीतरी मागावं, मी त्याचं उतराई व्हावं आणि माझं ओझं थोडं हलकं व्हावं म्हणून मागणीच्या आशे पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. काहीतरी मागावं, काहीतरी मागावं. भक्तानं माझ्याकडे काहीतरी मागावं. भगवान परमात्मा त्याच्याकडं पाहत असतो. त्यानं ओठ हलवायचे कशाला पिशात, नुसतं मनात आलं तरी विठाला विठाला सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार न सांगता सुद्धा भगवान परमात्म्याला आपली काय इच्छा आहे ती कळती महाराज. न सांगताही भगवान परमात्म्यानं अनेकाच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. विठाला 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 माणूस म्हणतो माझ्या मनानं मी हीच भगवान परमात्म्याला मागणार होतो, तीच माझी भगवान परमात्म्यानं माझी इच्छा पूर्ण केली. त्याला कळतं महाराज, सगळं कळतं. तोच जगाचा सृष्टीचा नियंता आहे, पालन करता आहे, सृष्टी निर्माण करणारा तोच आहे. त्यामुळं भगवान परमात्मा भक्तांची इच्छा पूर्ण करण्याकरता त्याच्या मागणीकडं लक्ष देऊन असतो. विठाला भगवान परमात्म्याकडे मागायला जाणारा शहाणा पाहिजे. अनेक कीर्तनकार उदाहरण देत असतात. राजा उदार झाला, द्यायला तयार झाला, परंतु मागणारा जर त्याला तंबाखू मागितली तर काय त्याचा उपयोग आहे महाराज. मागणारा तसा श्रेष्ठ पाहिजे. मागणाऱ्यानं आंधळ्याचा दृष्टांत सांगतात लोक, सासूचा सांगतात, जावयाचा सांगतात, अनेक उदाहरणं आहेत. मागणारा तसा श्रेष्ठ पाहिजे. तो खूप राहिला किंवा कुणीही मागणारा गेला तर तो भगवान परमात्मा दानशूर आहे, द्यायला तयार आहे. तो खूप राहिला, विनंती केली असेल भगवान परमात्म्यानं, तो खूप बरा आहे. वृत्तीपाशी काय आहे म्हणले, दुसरं काय मागा, आम्ही तुम्हाला दुसरंही द्यायला काय. त्यावेळेस अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, अनेक न लगे माईक पदार्थ,
भगवंता, तुझ्याशिवाय जगातील सर्व पदार्थ माईक आहेत. माईक म्हणजे खोटे. माईक या शब्दाचा अर्थ काय? खोटे. आपण बाजारात जातो, बाजारात गेल्यानंतर चिखलाची, शाळूची सफरचंद तयार केलेले असतात. अगदी हुबेहूब तसे सीताफळ तयार केले, डोळा उघडलेले सीताफळ ॲक्युरेट तसं ना तसं तयार केलेलं असते. मला द्राक्षे तयार केले असते, केळी तयार केली असते, डुप्लिकेट लक्ष्मीपुढं ठेवायला खेळणी असते ती का, त्या खेळणे लोकांनी न्यावे म्हणून ती डुप्लिकेट माईक पदार्थ तयार केले असतात. ते जर आपण आणून खाऊ शकतो का, किंवा त्याच्यापासून आपल्याला सुख प्राप्त होतं का? ते सगळे माईक पदार्थ, खोटे पदार्थ आहेत. त्याच्यापासून, त्या माईक पदार्थातून सुख तर प्राप्त नाहीच नाही, परंतु त्यापासून ते जे पदार्थ आहेत त्याच्यापासून दुःख प्राप्त होतं. महाराज विठ्ठल विठ्ठल. सुख कशाला म्हणायचं? सुख भगवान परमात्म्याशिवाय तर कोण देऊ शकत नाही. सुख आई देऊ शकत नाही, सुख बाप देऊ शकत नाही, सुख पोरग देऊ शकत नाही, बायको देऊ शकत नाही, सून देऊ शकत नाही, मित्र देऊ शकत नाही ना कुणी. सगळा मायेचा बाजार आहे. मला आपल्याला वाटलं, ज्याला घर नाही त्याला वाटतं मला घर नाही, मी दुःखी आहे. आणि ज्याला घर आहे त्याला ते घर सुख देतं का? घर हे जड आहे, आणि जड हे दुःखाचं रूप आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात, असल्या खोट्या वस्तूकडे आम्हाला आकर्षित करू नको. अनेक न लगे माईक पदार्थ. ते पदार्थ तर नकोच नको आहेत, परंतु तेथे माझे अर्थ नको देवा. अर्थ नाही ना का महाराज? या अभंगामध्ये बरीच माणसं तेथे माझे अर्थ नको देवा म्हणतात. शब्द आहे अर्थ. अर्थ म्हणजे विठ्ठल विठ्ठल. अर्थ म्हणजे इच्छा. विनवणी. एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी लग्न आहे किंवा एखाद्याचा बर्थडे आहे, आणि त्या बर्थडेमध्ये खूप चांगल्या प्रकारचे जेवण केलेले आहेत प्रकार. आणि मग महाराजाला तर एकादशी असते, जेवणाचा तर उत्तम बेत असतो. मग माणसं म्हणतात, महाराज बसायला जेवाय, महाराज बसायला जेवाय. महाराज म्हणतात, घ्या ना नुकती थोडी, घ्या ना बासुंदी थोडी. लोक म्हणतात, तुम्ही बसा ना महाराज. अहो कशाचं बसता, मला एखादच आहे. अहो कशाचं बसता, मला एखादच आहे. महाराजाला बसता येत नाही, परंतु अंतःकरणामध्ये ते खाण्याची तळमळ आहे. जरी इच्छा जरी गेली त्या ठिकाणी, शरीराने जरी, कबीर महाराज म्हणतात, मन गया तो जाने दे बंदे, मत जाने दे शरीर. शरीर जाऊ देऊ नको. मन गेलं तरी चालेल, परंतु शरीर जाऊ देऊ नको. तसं तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला ते माईक पदार्थ तर नकोच, परंतु आमचं मन त्या ठिकाणी जाऊ सुद्धा देऊ नको. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वर्गातलं एखादं पद मागून घ्या, ब्रह्मपद मागून घ्या, इंद्रपद मागून घ्या. हजारो वर्ष तपश्चर्या करून इंद्रपद, ब्रह्मपद भोगायला माणसं तयार असते. त्यातलं एखादं पद मागून घ्या. त्यावर तुकोबर अभंगाच्या तिसऱ्या ब्रह्मादिक
ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिराणे तेथे रुचित धनी जडूनेचे मग का पुण्याची पावती सरे सवेची निर्पणाची उठी उतरे मग येऊ लागते माघारे मृत्यू लोक किंवा पुण्यस्थळा आपल्या आपल्या स्थळाला माघारी यावं लागतं. तिथलं पुण्य संपलं, तिथलं पद गेलं की म्हणून ते दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून ते आम्हाला ब्रह्मपद नको, इंद्रपद नको, मायिक पदार्थ नको ना आमची त्याच्या ठिकाणी इच्छा सुद्धा राहू देऊ नको त्याच्या ठिकाणी. हे भगवंता, तुझ्याशिवाय जगात सगळं मिथ्या आहे. जे कर्मानं मिळतं तेही दुःखरूप आहे. जे धर्मानं मिळतं, कर्मानं म्हणजे आपल्या आपल्या कर्मानुसार पंतप्रधान पद भोगता आहे तुम्हाला, तेही दुःखरूपच आहे. 5 वर्ष झाली की संपवं लागतं. पोलीस आमदाराच्या व्यवस्थेला पोलीस असतात, परंतु 5 वर्ष निघून गेली त्या आमदारचं टर्म संपलं. म्हणून असं सायकलीवरून जर आमदार गेला तर त्याला कोणी खात नाही मला. ते दुःखाला कारणीभूत आहे. पुन्हा माघारी परत त्या ठिकाणी यावं लागतं. कर्मानं मिळालेलं तेही नाशिवंत आहे आणि धर्मानं या आपल्या भक्तिशास्त्रानं अध्यात्मशास्त्रानं जर आपण वागलो तर आपल्याला ब्रह्मपद मिळेल, इंद्रपद मिळेल. मग हे धर्मानं मिळालेलं सुद्धा परत माघारी यावं लागतं. म्हणून ते सुद्धा दुःखरूप आहे. तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, आम्हाला त्याचं वर्म कळालेलं आहे. आम्हाला ते काय खरं आहे का खोटं आहे, त्याच्यापासून सुख आहे का दुःख आहे याचं वर्म कळाल्यामुळं आम्हाला ते नको आहे. विठोबा ज्ञानेश्वर तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरम, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरम, तुका म्हणे तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरम.
नावानिमित्त गडावरील पंचक्रोशीतील भजनी मंडळ, श्रोते मंडळी, महाराज मंडळी सर्वजण उपस्थित राहिल्याबद्दल गुरुवारी भाऊंच्या फळाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतो. जसं माझ्या बुद्धीला झेपेल असं चिंतन करण्याचा प्रयत्न केला ते गोड मानून घ्या. सर्वजण या नामसप्ताहामध्ये सहभागी व्हा, दररोज उपस्थिती लावा अशी आग्रहाची विनंती करतो आणि झालेले 2 शब्द भाऊंच्या चरणी अर्पण करतो. तुकाराम तुकाराम.